नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं आंबेडकरांना पुन्हा एकदा निमंत्रण। तर बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचं करणार आवाहन। तर छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना लवकरच मुबलक पाणी मिळणार। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती मनपायुक्त जी श्रीकांत यांची घोषणा। आता बघूया सविस्तर बातम्या। जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले, तसे रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन नेतृत्व करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर येथून पुन्हा एकदा केलं असून बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचं आवाहन करणार असल्याचं त्यांनी देखील सांगितलंय। महाविहार जे आहे त्यात आपल्या सगळ्यांविषयी माहिती आहे, परंतु महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ध्यानप्राप्ती झाली त्याच्या बाजूला समोरच ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचा ट्रस्टीचा जो कायदा आहे तो कायदा 1949चा आहे आणि त्यामध्ये त्या ट्रस्टीमध्ये 4 ट्रस्टी बौद्ध, 4 ट्रस्टी हिंदू आणि कलेक्टर त्याचा चेअरमन अशी सध्याची रचना आहे। तर आमची मागणी अशी आहे की हा कायदा हा 26 जानेवारी 50ला आपण संविधान स्वीकारलं की अगोदरचा कायदा आहे, त्यामुळं तो कायदा रद्द करावा आणि बिहार असेंब्लीने हा ठराव जो आहे तो आपल्या विधिमंडळामध्ये आणून त्याला 9 मेंबर जे आहे हे बुद्धिस्ट करावेत अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे। बोधगया या ठिकाणी मी बिहारमध्ये 3 दिवस होतो, या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमारना भेटलेलो आहे। त्यानंतर परवा अधिवेशन चालू असताना नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, या ठिकाणच्या गव्हर्नरना भेटलेलो आहे आणि 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती 56ला। तर एक 14 ऑक्टोबरचं महत्त्व लक्षामध्ये घेऊन आम्ही मुंबईला जो रॅली ठरवलेली आहे ती रॅली आझाद मैदान या ठिकाणी निघणार आहे। मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे आणि त्याला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी सामील होणार आहेत आणि आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की सर्वात जास्त बौद्ध महाराष्ट्रात आहेत। देशाच्या बौद्धांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रातले बौद्ध जास्त आहेत, 90% पेक्षा जास्त बौद्ध, 95% पेक्षा जास्त बौद्ध आपल्या महाराष्ट्रात आहेत। त्यामुळं आपण थोडं पंतप्रधानांना माझी ओळख तर आहेच आहे, पण या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा आणि एकदा आमच्या बौद्ध नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट करून यावी। तर आता हा विषय काय तसा केंद्र सरकारच्या हातातला नाही आहे, हा कायद्याप्रमाणे राज्य सरकारचा बिहारचा हा विषय आहे। त्यामुळं आम्ही त्यांना वेळ मागितलेली आहे, त्या मोर्चानंतर त्यांना भेटणार आहोत आणि या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे की RPIचे सगळे गट आंबेडकर फॅमिलीचे नेते सोडून म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांना पण कळवलं होतं आणि परंतु त्यांच्यापैकी कोणी याच्यामध्ये आलं नाही, पण RPIचे जे छोटे मोठे सगळे गट आहेत ते यामध्ये आलेले आहेत। महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील सरकारला करण्यात येणार असल्याची माहिती देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली आहे। एक तर आपली मागणी अशी आहे, जमीन तर काय वाढू शकत नाही आहे, जमीन आहे तेवढीच राहणार आहे, लोकसंख्या वाढत आहे, कुटुंबाची संख्या वाढत आहे आणि त्यामुळं आता जमीन जी आहे ती सर्वांना द्यायची कशी असा एक प्रश्न आहे। म्हणून आमची मी तर सरकारमध्ये आहे गोष्ट खरी आहे, पण माझ्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि ते देशामध्ये, आता हा विषय तर महाराष्ट्रातला आहे, आता ही परिषद आपली, तर महाराष्ट्र सरकारने एक एक्सपर्ट समिती नेमावी
आणि गावागावाचा सर्वे करावा आणि गावामध्ये किती भूमिहीन कुटुंब आहे याचा अभ्यास करावा आणि त्याचा रिपोर्ट तयार करावा आणि मग ज्या पद्धतीनं विनोबा भावे यांच्या काळामध्ये भूदान चळवळ जी आहे ही भूदान चळवळ त्यावेळेला सुरू करण्यात आली आणि देशभरातून सर्वात जास्त जमीन महाराष्ट्रामध्ये मिळाली. त्यानंतर ती जमीन बिहारमध्ये असेल, यूपीमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा झारखंडमध्ये असेल, अनेक राज्यामध्ये ती जमीन मिळाली आणि अनेक कुटुंबांना त्या काळात ती जमीन वाटण्यात आलेली आहे. तर आता आमची सूचना सरकारकडे अशी आहे की किती भूमिहीन कुटुंब आहे त्याचा सर्वे करावा आणि कोण जमीन दान देते का याचाही प्रयत्न करायला हरकत नाही आहे. ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी 5-10 एकर जमीन जर दिली तर गावामध्ये एकही भूमिहीन कुटुंब राहणार नाही. 3 एकर अशी जर त्यांना मिळाली तर त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि गरिबी रेषेच्या आज ज्यांची नावं आहे कुटुंब आहेत अशा कुटुंबांना गरिबी रेषेच्या वरती आणण्यामध्ये मदत होणार आहे. माननीय नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आहेत. म्हणजे रेकॉर्ड आहे, काय सांगण्याचा विषय नाही आहे. आणि नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे की सबका साथ सबका विकास. गरीब असेल, युवा असेल, शेतकरी असेल, महिला असतील, म्हणजे कुठल्याही जातीचे असो, या सर्वांना आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जर अशा भूमिहीन कुटुंबांना एक तर जमीन अशी भूदानातून मिळाली तर ठीकच आहे. तशी मिळणं सध्याच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणजे मग अवघड आहे, पण मग गावामध्ये समजा 1000 घरं आहेत आणि गावामध्ये क्षेत्रफळ आता 1-2 लाख एकरच असेल किंवा असं असेल तर जो श्रीमंत जमीनदार आहे त्याच्याकडे जमीन राहू द्या, सगळी जमीन त्याची मागायची असं नाही आहे. पण गावातल्या प्रत्येकाला कशी जमीन 5 एकर 3 एकर वाटता येईल याचा अभ्यास करून कमिटीने रिपोर्ट द्यावा आणि तसं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. आणि असं जर झालं तर मला वाटतं की गरिबी हटावचा नारा काँग्रेसने दिला, पण काँग्रेसला काही गरिबी हटवता आली नाही, म्हणून लोकांनी त्यांना हटवलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्याचं काम जवळपास पूर्णत्वाकडे आलं असून लवकरच शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार असल्याचा दावा महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी केलाय. त्यांनी नुकताच पैठणचे जॅकवेल आणि पैठण ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त करून आणि लवकरच पाण्याचा प्रश्न मिटेल असा दावा देखील त्यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर शहराचा आणि त्या अवतीभोवती असलेल्या 35 गावांना पाणी पुरवठा योजना आपल्या एक महत्वाकांक्षी टप्प्याकडे आपण आहोत आणि आज त्या ठिकाणी मोटर फ्लोर स्लॅबचा ते आपण कास्टिंग येते सोमवारी आपण करणार आहोत आणि 612 MLDचा कॅपॅसिटी असलेला या जॅकवेल वरती आम्ही उभा आहेत आणि 1 वर्षापूर्वी म्हणजे जवळ मे 2024 त्या ठिकाणी पूजन करून काम सुरुवात केलं आणि आज आपण खालून म्हणजे जवळपास 27 मीटर वरती आपण या ठिकाणी आहेत आणि याचा खाली 27 मीटर एक जॅकवेलचा पोर्शन आहे. त्यामध्ये हे पार्ट ए जे पोर्शन आहे जे 2025 mm चा म्हणजे हा पाईप जे आपण जे बघणार आहेत की हे शहराचा पहिला पाईप आहे. म्हणजे इथून पाणी सुरुवात होतील आणि जवळपास 38 किलोमीटरचा पाईपलाईन येऊन नक्षत्रवाडीमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहे तिथून आपल्या शहराचा पाणी पुरवठा पुढील जवळपास 30 ते 35 वर्ष याच्यासाठी आपण नियोजन केलेले आहेत आणि आज अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण त्या पोहोचलं. त्या ठिकाणी सम्प्स बसलेला आहेत आणि याचा वरती जे मोटर्स बसण्याचं काम आता लवकरच सुरुवात होणार आहे. खूप वर्षापासून प्रत्येक संभाजीनगरकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे ती कधी येणार आणि तो दिवस लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नुकतंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला चॅलेंज दिलेलं आहे की हे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि इथं जवळपास 125 ते 140 एवढा जे कामगार आहेत देशभरातून आलेला कामगार आणि
त्या ठिकाणी अत्यंत मेहनतीने सकाळीपासून काम करतात. शेवटी उद्देश एवढंच आहे की आपल्या शहराला पाणी पुरवठा जे खूप वर्षापासून ते प्रत्येक वेळेला आपण हुकलेलं होतं की आज मिळणार आहे की उद्या मिळणार, हे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि जवळपास हे काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि आज पूर्ण नाथसागर पूर्ण भरून आहे. आणि भरून असले तरी आपल्या शहराचे जे पाणी पुरवठा योजना, जे पाणी पुरवठा आपण करतो महापालिकेच्या माध्यमातून, कुठे 4 दिवसाला कुठे 7 दिवसाला करतो आणि माननीय उच्च न्यायालय आणि तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व टीमच्या कडून देखरेख त्या ठिकाणी होत आहेत आणि JVPR कंपनी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि MJP या संयुक्त विद्यमानेने ह्या राबवत असलेला हे प्रकल्प ते खूप रखडले होत्या, विविध समस्या होत्या आणि आज ते स्वप्नपूर्तीकडे आपण वाटचाल फार अत्यंत वेगाने आपण पुढे जात आहोत आणि आम्हाला खात्री आहे लवकरच शहरांचा प्रत्येक दिवसाचा आणि 24/7 अशा पद्धतीच्या नियोजित हा पाणी पुरवठा योजना प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे. भविष्यातील पाण्याची गरज पाहता काही तालुक्यांसाठी पाणी आरक्षित करण्याचं नियोजन जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागाने समन्वयाने करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आकस्मिक पाणी आरक्षण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विजय कोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटबंधारे, जलाशयातील आकस्मिक आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेची निश्चिती करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा एकूण 94% आहे. गतवर्षी हा पाणीसाठा 28% होता. भविष्यात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता भासू शकते. या अनुषंगाने जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाने 122 गावांसाठी 30.575 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचं नियोजन केलं आहे. हे आरक्षित पाणी नांदूर मधमेश्वर पाणी प्रकल्पातून करण्यात आलंय. तसेच छत्रपती संभाजीनगर करिता एकूण 35.4 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचं नियोजन केलं आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठ्या प्रकल्पाचे मिळून एकत्रित पाणीसाठा हा जिल्ह्याच्या गरजेनुसार आरक्षित केला जातो. यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन इतर पाणी हे सिंचनासाठी वापरलं जातं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख, समृद्धी, आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. हाय, नमस्कार, हॅप्पी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही.
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी जगदीश कलंत्री यांचा वाढदिवस वृक्षारोपणसह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मनपाच्या कंत्राटी कष्टकरी महिलांना मिठाई व साड्यांचं वाटप करण्यात आलंय. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी जगदीश कलंत्री हे समाजात वावरताना दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या कार्यामुळे त्यांना समाजभूषण म्हणून गौरवलं गेलं आहे. समाजभूषण पदवीला साजेसं कार्य करत असताना त्यांचा वाढदिवस वृक्षारोपणसह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील विवेकानंद उद्यान येथे त्यांनी 500 पेक्षा अधिक झाडे लावून ती झाडे जगवली आहेत. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पत्नी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोपवाटिका तयार केली आहे. याच ठिकाणी त्यांनी त्रिवेणी वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळांची उपस्थिती होती. यामध्ये सर्व पक्ष संघटना आणि शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी वर्ग आदींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम अंबोरे यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणप्रेमी जगदीश कलंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. कलंत्री यांच्या वतीने शहरातील मनपाच्या सफाई मजूर, उद्यान विभागातील महिला कर्मचाऱ्यांना, कष्टकरी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये टीव्ही सेंटर येथील बस शहर स्टॉपसमोर रस्त्यावरती फुलहार विकून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या मुलाला अपघातात हात गमवावा लागला. त्यामुळे त्याचा रोजगार हिरावला. दुसऱ्या मुलाचं निधन झालं. या निराधार महिलेच्या मदतीला धावून येत कलंत्री यांनी तिला रेशन किट आणि अन्य घरगुती उपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिला.
याबरोबरच अन्य काही उपक्रम राबवण्यात आले. तर त्यांच्या या उपक्रमाबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. तर यावेळी विविध पक्ष संघटनांचे नेते मंडळी आणि सेवानिवृत्त अधिकारी वर्ग यांच्या वतीने देखील शुभेच्छा संदेश देण्यात आले. वाढदिवसानिमित्त इथं एक त्रिवेणी संगम ज्याला म्हणतो आपण, त्रिवेणी झाड लावले. एक वडाचे झाड, एक पिंपळाचे झाड, एक निंबाचे झाड. अगोदर पण आपल्याकडे असे बरेच झाडं लागलेले आहे, परंतु हे वेगळं एक आज वाढदिवसाचं निमित्त साधून आणि परत आज आमच्या इथं सर्व लाडक्या बहिणी आलेल्या आहे. आमचा वाढदिवस प्लस पुढं दिवाळी येत आहे. आपण दिवाळी भेट आणि वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या बहिणींना साड्यांचे तसेच मिठाईचे वाटप करणार आहोत. आपलं इथं 1 वर्षापासून 500 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे. इथं 21 झाडांपासून आपण चालू केलं होतं आणि इथं सगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आपण. आणि इथं स्वामी विवेकानंद गार्डन आहे आपलं. इथं सगळ्या प्रकारचे प्रोग्राम आपण करतो. जेव्हापासून मी ह्या गार्डनमध्ये जॉईन झालेलो आहे तेव्हापासून सर्व गार्डन प्रेमींना, वृक्षप्रेमींना घेऊन मी इथं काम करतो आहे. इथं जवळपास आपण 500 झाडं लावलेले आहे. इथं आपण स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली, आंबेडकर जयंती साजरी केली, महाशिवरात्र साजरी केली. तुमचं इथं ज्योती स्मृतिवनचा वर्धापन दिवस म्हणजे वाढदिवससुद्धा आपण थाटामाटात साजरा केला. आमच्या ज्योती मॅडमचं इथं प्रथम स्मृती दिवस होता, तो सुद्धा आपण इथं साजरा केला. असे अनेक प्रोग्राम इथं आपण साजरे केले. या निमित्तानं सर्व गार्डनप्रेमी एकत्र आले आणि हा जो जमाव बघताय तुम्ही आज, हा सगळं ह्या एकमेकांच्या प्रेमामुळे झाला. सगळं इथं वृक्षप्रेमी आहे, गार्डनप्रेमी आहे, सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात मला काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही एवढ्या मोठ्या शुभेच्छा दिल्या, सर्वजण येऊन आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी ज्योती स्मृतिवनतर्फे सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे वृक्ष नसतील त्यांनी आमच्याकडून वृक्ष घेऊन जा, परंतु लावा. मी सगळ्यांच्या वाढदिवसाला वृक्ष देतो, ज्योती स्मृतिवनतर्फे स्मृती दिवसाला वृक्ष देतो, मॅरेज डे असलं कोणाचं त्यांना वृक्ष देतो आणि कोणाचाही वृक्ष लागले तर माझ्याकडून न्या, पण वृक्ष लावा, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. पूर्ण हे जे झाड वृक्ष लावलेले हे स्वखर्चानं स्वमेहनतीनं आपण लावलेले आहे आणि सर्व गार्डन प्रेमींना, वृक्षप्रेमींना माझी विनंती राहील की सगळ्यांनी कुठं जिथं जागा मिळेल तिथं वृक्ष लावा. वृक्षाची आजकाल आपल्याला खूप गरज आहे. असं नाही की इथंच लावा तिथंच लावा, जे वृक्ष भेटलं ते लावा, पण लावून सोडू नका, त्याचं संगोपनसुद्धा करा की जेणेकरून समाजामध्ये पक्षी आपल्याबरोबर येतील, समाजाचं दूषित वातावरण स्वच्छ होईल, ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन वगैरे मिळू शकतो. अशा प्रकारचे झाडं आहे आणि सगळ्यांना कळकळीची विनंती करेल की सगळ्यांनी इथं जेवढे वृक्ष लावता येतील, इथंच जर जागा नसेल तर दुसरीकडे लावू शकता. तुम्ही असं करा की इथं वृक्ष लावा, जिथं जागा आहे तिथं लावा. माझ्या नवऱ्याला इंस्टाग्रामवरती फॉलो का करतेस असं म्हणत एक महिलेने तिच्या शेजारणीवरती धावून जात मारहाण केल्याची घटना आंबेडकर नगर परिसरात घडली असून यावेळी महिलांच्या गटात तुफान हाणामारी झाली आहे. आपल्या पतीला इंस्टाग्रामवरती फॉलो केल्याच्या संशयावरून ही लढाई पेटली असल्याचं उघडकीस आलंय. माझा नवरा आणि त्याला फॉलो करतेस तू या एका वाक्याने सोशल मीडियावरील वाद थेट रस्त्यावरती उतरला आणि 2 शेजारीण महिलांच्या गटात तुफान हाणामारी झाली. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर नगरच्या गल्ली नंबर 9 मध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. सिडको पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार शेजारच्या महिलेने आपल्या पतीला इंस्टाग्रामवरती फॉलो केल्याच्या संशयावरून ही लढाई पेटली. या प्रकरणातील 31 वर्षीय फिर्यादी महिला आपल्या घरासमोर असताना शेजारी राहणाऱ्या साळवे नामक महिलेने थेट हजेरी लावली. माझ्या नवऱ्याला तू इंस्टाग्रामवरती फॉलो का केलंस असा जाब त्यांनी विचारला. फिर्यादी महिला समजावून सांगत होत्या की मी नाही तर उलट तुमच्या नवऱ्यानेच मला फॉलो केलाय, पण संतापाने पेटलेल्या शेजारीणबाई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. या क्षणापासूनच शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालंय. साळवे यांच्यासोबत असलेल्या मुगदळ आणि एका अन्य साळवे महिलेने फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुख्य आरोपीच्या ननंदेने तर खाली पडलेला दगड उचलून थेट फिर्यादीच्या डोक्यात मारला. यात फिर्यादी महिला जखमी झाली. गल्लीमध्ये सुमारे अर्धा तास चाललेल्या या तुंबळ हाणामारीमुळे परिसरात मोठी गर्दी जमली. अखेर घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेला. या प्रकरणी 3 महिलांवरती सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विद्या राठोड या घटनेचा पुढील तपास करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी सोमवारी सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर केलंय.
जिल्हा परिषदेसाठी 63 गट तर पंचायत समितीसाठी 126 गट निश्चित करण्यात आले आहेत. ओबीसीसाठी 17, अनुसूचित जातींसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 3 गट आरक्षित असतील. 35 गट खुल्या प्रवर्गासाठी असतील. एकूण 32 जागांवरती महिला आरक्षण असेल. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 22,10,165 होती. त्यावरून 2017मध्ये गट व गणरचना करण्यात आली होती. त्यावेळी सरासरी 40,000 लोकसंख्येचा एक गट तर 20,000 लोकसंख्येचा एक गण होता. 14 ते 18 गावांचा एक गट होता. गेल्या 14 वर्षात लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे नव्याने गट व गणरचना करण्यात आली आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर 10 गट 20 गण, सोयगाव 3 गट 6 गण, सिल्लोडमध्ये 9 गट 18 गण, कन्नडमध्ये 8 गण 16 गण, फुलंब्रीमध्ये 4 गट 8 गण, खुलताबाद 3 गट 6 गण, वैजापूर 8 गट 16 गण, गंगापूर 9 गट 16 गण, पैठण 9 गट 18 गण. अनुसूचित जाती व जमाती जागा निश्चितीसाठी प्रस्ताव 6 ऑक्टोबरला विभागीय आयुक्तांकडे दिला जाईल. त्याला 8 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली जाईल. आरक्षण सोडतीची सूचना 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. ओबीसी व महिलांसह सर्व प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला होईल. हरकती व सूचना 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सादर करता येतील. विभागीय आयुक्तांकडे हरकतींचा अहवाल 27 ऑक्टोबरला दिला जाईल. अंतिम आरक्षण 31 ऑक्टोबरला निश्चित होईल. ते 3 नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केलं जाईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं आंबेडकरांना पुन्हा एकदा निमंत्रण. तर बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचं करणार आवाहन. तर छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना लवकरच मुबलक पाणी मिळणार. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची घोषणा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.